हॅलो, कृष्णप्रिया फॅशनमध्ये सर्वांचं खूप खूप स्वागत करते. चला तर छानशा व्हिडिओला आपण सुरुवात करूया. तर बाहीचं ड्राफ्टिंग ठेवून मी अस्तरचं मेजरमेंट घेतलेलं आहे. तर 32 इंच छातीचं हे मेजरमेंट आहे. तुम्ही तुमच्या छातीनुसार मेजरमेंट टाकून घ्यायचं आहे. आता पूर्ण उंची आहे 10 इंच, तर 1 इंच मिळून 11 इंचावरती मी एक मार्क केलेला आहे. आणि आता ती लाईन जोडून घ्यायची आहे आणि त्याच्या खाली बाही खोली 3.5 इंचावरती घ्यायची आहे आणि ते सुद्धा लाईन ओढून घ्यायची आहे. आता स्टिचिंग मार्जिनसाठी मी 2 इंचावरती एक मार्क केला आहे आणि त्याचा दोन्हींचा मध्य करून घ्यायचा आहे. तुमचं जे पण मेजरमेंट असेल त्याचा मध्य करून घ्यायचा आहे. आणि आता ते एक बॉक्स करून घ्यायचं आहे आणि खाली दंडगेर आहे 5.25 आणि पुढे 2 इंच. तर आता ते रेषा जुळवून घ्यायच्या आहेत. आता हे तर झालं सिंपल आपलं स्लीवचं ड्राफ्टिंग. तर आता पफ स्लीव्ज बनवण्यासाठी एक्स्ट्रा मी 6 इंच घेतलेलं आहे. तुम्ही 8 इंच घेतलं तरी चालेल, जास्त जर पफ हवा असेल तर. आता बरोबर सेम खाली जेवढं अंतर आहे तेवढंच अंतर इथे घेतलं आहे मी. आणि जे आपण बाहीचं जे उंची टाकलेली आहे तिथं 1.25 इंच आणि त्याच्या खाली 1.25 इंचाचं दोन्ही निशांच्या मध्ये अंतर ठेवायचं आहे. आता त्या मार्कमधून जाईल असं मार्किंग करून घ्यायचं आहे. तर सेम मी दाखवलं आहे त्याप्रमाणेच मार्किंग करून घ्यायचं आहे आणि पुढच्या भागाचा 1.25 इंचावरतीच पुढच्या भागाचा आकार देऊन घ्यायचा आहे. तर इथं खूप जास्त आतून घ्यायचं नाही, कारण इलास्टिक लावल्यामुळं ते जरासं खाली खेचलं जातं. तर मी दाखवल्याप्रमाणेच तुम्हाला मार्किंग करायचे. आता खाली तिथं आपण 1.5 इंचापाशी जरासं खाली क्रॉस घेतलं होतं आणि हे सगळं कटिंग करून घ्यायचं आहे. आता मेन फॅब्रिकवरती तुमचा अस्तर ठेवायचा आहे. आता इथे जे आपण मार्किंग केलेलं जिथून वाढवलेलं वरती त्याच्यापेक्षा 1 इंच खाली त्याच्यावरती एक निशाण मारून तिथं कट देऊन घ्यायचे आहेत. कारण प्लीट घेतल्यानं तर 1 इंच एक्स्ट्रा होतं कापड. तुम्ही वरती घेतलं तरी चालेल, पण स्लीव जोडताना शक्यतो 1 इंच एक्स्ट्रा उरतं. जे कट दिलाय आपण तिथून प्लीट चालू करायचे असतात आपल्याला. आता इथे अस्तर जोडून घ्यायचं आहे मेन फॅब्रिकवरती उलट पालट करून. तर सोयीच्या बाजूवरची अस्तरची उलट बाजू ठेवलेली आहे आपण आणि तिथे एक टीप मारून घ्यायची आहे आणि आता त्याच्यावरती दाबटीप देऊन घ्यायची आहे. आणि आता स्ट्रेट करून त्याच्यावरती एक टीप मारायची आहे. तर खूप सोपी आणि खूप सुंदर अशी दिसणारी
ही डिझाईन आहे, तर प्रत्येकाने नक्की एकदा ही डिझाईन ट्राय करा. आणि आता पूर्ण अस्तर बाहीला जोडून घ्यायचं आहे. शक्यतो खूप डार्क कलरच्या रंगावरती ही डिझाईन खूप उठून दिसते, रेड, पिंक अशा. तर असे कलर असतील तर नक्की ही बनवा, कारण वरती त्याचं असं फ्लावरसारखं तयार होतं वरती नंतर आपण चुन्या घातल्या की. आणि आता एक्स्ट्राचा पार्ट कट करून घ्यायचा आहे. आता स्लीवचा तुम्हाला मध्य करायचं आहे, पुढच्या साईडचं मार्क करून घ्यायचं आहे आणि मध्ये एक कट देऊन घ्यायचा आहे. आणि आपण साईडला तर 2 कट दिलेलेच आहेत. आता बरोबर मध्यावरती एक लाईन ड्रॉ करून घ्यायची आहे. तुम्ही स्केलने घेऊ शकता. लाईन ड्रॉ करून बरोबर मध्यावरतीच आली पाहिजे. आणि आता वरतून मी 3 इंच सोडलेलं आहे आणि त्याच्यावरती एक खूण मारून घेतलेली आहे आणि एक इलास्टिक घ्यायचं आहे. आणि शक्यतो 5 इंचचं, 4 किंवा 5 इंचचं खूप झालं याला, कारण आपण वरती 6 इंच वाढवलं आहे, परंतु चुन्यांमध्ये ते खूप सारं जातं ना, इलास्टिक ओढलं जातं. आणि इलास्टिक ओढून घ्यायचं आहे आणि मग त्याच्यावरती टीप मारायची आहे. तुम्हाला जशा प्लेटी हव्या आहेत तसं तुम्ही इलास्टिक ओढून घेऊ शकता. आता इथे मी खूप जास्त ओढलेलं आहे, जेवढं स्ट्रेच होईल तेवढं मी ओढलेलं आहे. आता इथे थोडंसं तुम्ही लाईनीच्या वरती देखील लावू शकता, म्हणजे खालचा पार्ट जर सरळ हवा असेल स्ट्रेट तर थोडंसं वरती तुम्ही थांबू शकता. आता इथे जरासं मला कर्व आकार आला तरी चालेल, त्याच्यामुळं मी पूर्ण खाली घेतलेलं आहे. बघा किती छान चुन्या पडल्यात. आणि आता जे आपण मार्क केलेलं होतं त्याच्यावरतूनच प्लीट्स घालत यायचे आहेत. तिन्ही बाजूला व्यवस्थित मार्किंग करून घ्यायचं आहे, जेणेकरून चुन्या घालताना काही मिस्टेक होणार नाही. आता त्या साईडनी आता तर ह्या चुन्या उलट पालट द्यायच्या आहेत, म्हणजे तिकडनं सरळ द्यायच्या आहेत, मध्यावरती आल्यावरती या बाजूने त्या बाजूला द्यायच्या आहेत. आता खूप छोट्या छोट्या चुन्या द्यायच्या आहेत इथं, खूप जवळ जवळ, म्हणजे ते 2.25 ते 2.5 इंचापर्यंतच तुमचं चुन्या बसल्या पाहिजेत. खूप छोट्या छोट्या आणि जवळ जवळ द्यायच्या आहेत, नाजूक प्लेटी द्यायच्या आहेत.
आता मध्यावरती आल्यावरती या बाजूने त्या बाजूला द्यायच्या आहेत. तर आता मध्ये बघा फ्लावर बनतंय त्यांचं. तर जिथे आपण मार्क केलेला आहे तिथपर्यंतच प्लेटी द्यायच्यात. तुमचं जर एक्स्ट्राचं जर कापड राहिलं बाही जोडताना तर तुम्ही अजून देऊ शकता. आता ही बाही घातल्यानंतर पफ ह्याचा बिलकुलही फुगत नाही. तो आहे तसाच दिसतो. तो एकदम नॉर्मल फुगतो पफ आणि वरती फ्लावर सारखं दिसतं ते. आणि हे करून झाल्यानंतर तुमचं परत एकदा तुम्ही मेजरमेंट टाकू शकता की आपली नॉर्मल स्लीव एवढीच झाली आहे का. तर कुठलीही अशा प्रकारची स्लीव्ज तयार केल्यानंतर तुमचं तुम्ही परत एकदा मेजरमेंट टाकू शकता. तर इथे आता मी पेपर कटिंग ठेवून घेतलं आहे. तर मधला पार्ट बरोबर परफेक्ट झालेला आहे. आता मध्ये तुम्ही मोती अटॅच करू शकता किंवा तुमच्या आवडीनुसार तुम्ही काही अटॅच करू शकता. तर बघा खूप सुंदर अशी दिसते. तर नक्की सगळ्यांनी बनवून पहा. खूप छान लुक येतो याचा. थँक यू फॉर वॉचिंग.